तासगाव आणि विटा परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे। त्यांच्याकडून 4 गुन्हे उघडकीस आलेले असून 2,50,000 रुपयांच्या 5 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत। ऋतुराज कुमार मंडले वय वर्ष 19 आणि अनिकेत संजय चव्हाण वय वर्ष 19 दोघेही राहणार बिरोबानगर तालुका तासगाव अशी आरोपींची नावे आहेत। आणि या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेतलेला आहे। जिल्ह्यामध्ये मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या आणि याची दखल घेत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी तातडीने गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले आहेत। तासगाव ते गोटेवाडी रस्त्यावरील MM पार्क परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक गस्त घालत होते। यावेळी एक क्रमांक नसलेल्या काळ्या रंगाच्या दुचाकीवर तिघेजण थांबले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना पळून जाण्याची संधी न देता पोलिसांनी त्यांना तातडीनं ताब्यात घेतले। त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता त्यांना त्यांच्या ताब्यात असलेली दुचाकी 15 दिवसापूर्वी तासगाव येथून चोरल्याचे सांगितले। तसेच तिघांनी मागील काही दिवसात खानापूर तालुक्यातील सावळज, विटा, पळेशी आणि हिवरे या गावातून चोरलेल्या दुचाकी SM पार्कच्या कमानीच्या आडोशाला लावल्या असल्याचं सांगितलं आणि त्यावेळी त्या ठिकाणाहून चोरीच्या 5 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या। पोलिसांनी दोघांना अटक केली तर एका अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतलंय। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी तासगाव।